नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललोय परत एकदा बारामतीला. तुम्ही म्हणताल रोजच काय बारामतीला जातोय. तर मित्रांनो, काय ना काय काम निघतंय बारामतीला, मला जावंच लागतं. तर मित्रांनो, हे बघा आजचं वातावरण असं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इकडं कोण आहे. तुमची वहिनी मित्रांनो, तिला घेऊन चाललोय. तोंड बाजून हाय कर, तोंड बांधून बसली. म्हणली मला मग काय ब्लॉगमध्ये घेऊ नका तुमच्या. पण मित्रांनो, भरपूर सपोर्ट करत असते तुमची वहिनी मला. आणि हे बघा तिचं पण ब्लॉगिंग चालू आहे, पण ती अजून प्रयत्न करते. वातावरण बघा कसं आहे, क्वालिटी एकदम झाले. आम्ही खरं तर हे वातावरण गावाकडंच मित्रांनो बघायला मिळतं. हे बघा एवढे सुंदर असं आकाश. आणि हे बघा ह्या साईडला आहे शेती, हे रान नांगरून ठेवलंय. एकदम मस्त मित्रांनो गावाकडचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर आज आम्ही बारामतीला चाललोय, जरा सहज फिरायला म्हणून निघालो होतो. आणि येताना आम्हाला थोडीशी खरेदी पण करायची. आपल्या दुकानात थोडं सामान लागतं, ते पण घ्यायचंय. तर आता निघालोय, तुम्हाला दाखवतो बारामतीत. म्हणजे आम्हाला संध्याकाळीच होणार आहे, रात्रच होणार आहे. तर दाखवतो कसा नजारा असतो, कसं तिथलं वातावरण असतं. तुम्हाला सगळं पुढे बघायला भेटणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. एकदा हा नजारा परत एकदा बघा. आणि भेटू आपण आता डायरेक्ट बारामतीत. तर चला. तर मित्रांनो, आता आपण चाललोय. बघा हे बघा मित्रांनो कसं आहे वातावरण, क्वालिटी एकदम. तर मित्रांनो, आम्ही बारामतीला जात असताना हे बघा या साईडला सुंदर अशी फुलं तुम्हाला बघायला मिळते. एकदम क्वालिटी कसं दिसतंय हे बघा या साईडला. आणि इकडं मित्रांनो आता आणि हा तुमचा भाऊ आणि वहिनी या साईडला बघा इकडं. मित्रांनो, तुमच्या वहिनीला दिसलाय साप आणि तुमच्या भावाला पण दिसलाय साप. बघा कसं आहे. आणि पूर्ण ढगाचं वातावरण झालंय, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तरी सुद्धा आम्ही बारामतीच्या दिशेने वाटचाल करतोय मित्रांनो. बघा आता भेटू बारामतीत. तर मित्रांनो, आपण जात असताना आपल्या या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून या साईडला बघा असं वातावरण. कसं दिसतंय क्वालिटी दिसते. आपण आलोय बारामतीच्या जरा जवळ. आणि या साईडला बघा कसं छान असं वातावरण झालंय, पावसाचं वातावरण. आणि मध्ये ऊन पडते. या साईडला बघू शकता मित्रांनो, या साईडला होती शिवसृष्टी. आणि इकडे बघा ओढणी आहे, ओढणी. तर मित्रांनो, ही बघा तुमच्या ओढणीची ओढणी अडकत होती आता चाकामध्ये. आमचा कार्यक्रम झाला असता, वाचलोय मित्रांनो. चला, ते कोण आहे बाबा देव माणूस, त्यांनी आम्हाला सांगितलं. असे खूप कमी लोक असतात मित्रांनो. कारण काय होतं, एखाद्याने सांगितलं ना स्टँड लागलंय तुझं तू बघ की, असले जरा व्हायला लागले, असले प्रमाण वाढले. मित्रांनो, कोणतरी तुम्हाला चांगल्यासाठी सांगत असते, त्याचा आभार माना लागते का. आणि त्या माणसाने आमच्यासाठी जरा म्हणजे आम्हाला चांगलं सांगितलं, आभार मानतो आम्ही तुमचं. आमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत चुकून पोचला तर
आमचं आभार मान्य करा. आणि या साईडला बघा ते बघतोय. तर मित्रांनो पोचतोय आता आपण थोड्याच वेळात बारामतीत. चला मी आलोय आता बारामतीमध्ये. तर हे तुम्ही ह्या साईडला बघू शकता, हा आहे सुभद्रा मॉल. आणि मित्रांनो विषय असा झालाय, तिकडे बघा तुमची वहिनी थांबली त्या साईडला, पण इकडे बघा लग्नाच्या अगोदरच्या वहिनी तुमच्या. मित्रांनो हे माझे मित्र आहेत कॉलेजचे आणि लहानपणीचे पण मित्र आहेत. पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो. आता 12वीपासून जरा आम्ही, त्यांची शाखा वेगळी आमची शाखा वेगळी. आणि त्याचं लग्न झालंय, अजूनही लग्नाळूच आहे. मित्रांनो लय लय आनंद वाटतोय. कसं वाटतं तुला सांग की, बोल की. मस्त वाटतंय लग्न करा मित्रांनो. लग्नाबद्दल बोललाय बोलून बोलून. आणि तुला कसं वाटतंय लग्न नाही करू? लग्न केलं पाहिजे. लग्न केल्याच्या व्यक्ती लग्न ही मित्रांनो सपोर्ट करायला व्यक्ती आपलं लग्न झाल्यावरच राहते. तोपर्यंत घरच्या शिव्यात देत असते ती, कारण तू आपण काय करतच नसतो असा विषय असतो. तर मित्रांनो हे बघा आता वारही सुटायला लागले, पावसाचं वातावरण झालं एक नंबर. या साईडला बघा. तर भेटू मित्रांनो पुढं, अजून बरंच काय तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो परत आता आम्ही आलो आता बारामतीत. मग असे दाखवलं माझ्या मित्रांना भेटून आम्ही डायरेक्ट हे बघा सहज असं फिरायला गेलो होतो आम्ही मॉलमध्ये. आणि जवळजवळ 1000-1500 रुपयाला बांबू लागलाय. हे बघा खुश आहे आता बायको. बांबू लागलाय बांबू लागलाय. कसं वाटतंय तुम्हाला एवढी शॉपिंग करून? छान वाटतंय, छान वाटतंय मित्रांनो. हे बघा आता आम्ही चाललोय फिरायला आलतो आणि शॉपिंगच करत बसलोय. काय तुम्हाला सांगू, तुम्ही अगोदरच्या शॉर्ट ह्याच्यात बघा तुम्हाला दाखवलं. हे बघा आहे सुभद्रा मॉल. असे संध्याकाळचं वातावरण. बघतो आता काहीतरी खातो, नाही तर डायरेक्ट घरी जातो. कंटाळली हो का, हे बघा कंटाळली. चला मित्रांनो आम्ही निघालो आता घरी. आम्ही आता शॉपिंग करून मॉलच्या बाहेर येऊन बसलोय. या बघा या साईडला आहे मॉल. आणि आम्ही साधारणतः 2 तास झाले मॉलमध्येच आहे. त्याचं कारण मित्रांनो सहज म्हणलं आता यांना सहज आतमध्ये काय काय आहे ते दाखवून आणावं. तर तुम्ही बघा एवढा पसारा आम्ही घेऊन बाहेर आलो. हे बघा जवळजवळ 1500 रुपयाला बांबू लागलाय. काय तुम्हाला सांगू, लय जीवाला त्रास झालाय. अहो ह्याचं काय नाही घेतलेलं, पण बिलाला जवळजवळ 1 तास बिल करायलाच टाईम गेलाय आमचा. एवढा वेळ आम्ही आतच होतो. आज रविवार असल्यामुळं ट्रॅफिक आहे बघा. आणि हे मित्रांनो हे बारामतीचे रस्ते असे आहेत. या साईडला बघा सुंदर असे. तर आता आम्ही काहीतरी खाणार आहे आणि डायरेक्ट घरी जाणार आहे. तर भेटू लगेच नाही उद्या, पण थोडा वेळ थांबा. पुढच्या म्हणजे अजून पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे एक नंबर. बघत राहा. बाय बाय करा, बाय बाय करा. तर भेटू मित्रांनो. अजून आपल्याला बरंच काय काय फिरायचं आहे. टाईम पण खूप झाला आहे. घरच्यांनी बरेच फोन केलेत, बघू काय होतंय. मित्रांनो आता आपली सगळी शॉपिंग झाली. आपण खरं तर फिरायला आलो होतो, पण शॉपिंगमध्ये अडकल्यामुळे आपलं काय फिरणं राहिलं. आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवेल की आम्ही कसं म्हणजे फिरतोय, काय काय फिरतोय, कुठं कुठं जातोय. आणि बारामतीमध्ये असे बरेच पॉईंट आहे
फिरण्यासाठी, पण आज आमचं जरा नियोजन फसलं आहे. असू द्या, नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवू. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.